दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर शरण शरण हनुमंत तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभि मागणे ते मागो देवा करू भक्ती त्यांची सेवा काय होणे तया पाशी रीती शेती त्याचे दासी काया वाचा मन करू देवाशी अर्पण तुका म्हणे विश्वंभर ज्याचे हे चराचर काय म्हणे तया पाशी
रिद्धी सिद्धी त्याची दाशी दैवलिकर बऱ्याच वर्षानंतर तुमचा आपला सामना आहे. याच मंडपामध्ये आपल्या सप्त्याला 100वी फरी झाली होती नाही का? आठवतंय ना? माणसाचा विसरबुळेपणा हा महत्वाचा गुण आहे. विसरणं हा माणसाला देवाने दिलेला वरदान आहे. लय गोष्टी ध्यानात ठेवायच्या नसतात. विसरणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि माणसाने विसरलंही पाहिजे. जर ध्यानात राहत असतो तर किती अवघड झालं असतं माहितीये का दैवलिकर? अय पुरुष मंडळी, जर माणसाला पाठीमागचं आठवत असतं ना तर गेल्या जन्मातली बायको या जन्मात आठवली असती तर किती अवघड झालं असतं. फार भयानक काय देवाने दिलेला हा चांगला पॉइंट आहे. आपल्याला विसरता येत. चला, बऱ्याच दिवसाने तुमच्या माझा भेटीचा सहवास मिळाला. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही म्हणाल मगाशी महाराज तुम्ही फक्त 25 ते 30 मिनिटाचे कीर्तन म्हणाले. हो, मी 11च्या पुढे कीर्तन करायची बंद केली. लोकांना किती जरी सांगितलं ना, 3.5 तास माणसांना सांगितलंय मी या पठ्याला. बरकड्या माझ्या आता दुखायला घाम फुटलाय, माझी कापड सगळी ओली झाली. काही नाही घेणं देणं माणसांचं. खरंय बरंय खरंय बरंय अशी झुकवत झुकवत म्हणती. उठून जाताना गप नाही जाणार, झाडून जाणार. घे तुझं तुला घे. काही नाही पडलं कोणाला गेलं. बुवा मंडपात गेला तरी माझ्या आता बघायची थोडीशी बाईक बाजूला चॅक टाकताना पुन्हा वाजवताना जवळची थोडस लांब. हे नुसतं चॅकला परत असू द्या तसं. बघा, गोड्या परिचय आणि प्रसंगामध्ये वेळ नाही घालवत. डायरेक्ट अभंगावरती न्यायाला येतो. फार प्रचंड माझ्याकडे वेळ कमी आहे, तरी माझ्या विषयाला मला न्याय देत असताना तुमच्या सगळ्यांची मला गरज आहे. फक्त बसताना दरिद्रागत बसू नका. माझी फक्त विनंती आहे सगळ्याला, सगळे असे प्रसन्न बसा. सकाळचे 7 वाजले. किती वाजले? सगळे आंघोळ करून आला इतके फ्रेश बसा. बस 6 महिन्याचे पारूस असल्यागत तुम्ही बसू नका. देवाला ऐका ऐका, मी नेहमी सांगतो, माणसानं नटावं ना हे तर देवानं बघावं म्हणून नटावं. कुणी बघावं? देवानं बघावं म्हणून नटावं. माणसानं देवासाठी नटायचं असतं, माणसासाठी नसतं. बरं का? माणसासाठी केलेला मेकअप उतरतो कळलं का? पण देवासाठी केलेला मेकअप असा फुलून दिसतो. चेहरा प्रसन्न दिसतो. काळा असू दे, कसलाही माणूस असू दे, पण देवासाठी जर नटून आला ना फार देखणा दिसतो. कळते ना माझं बोलणं? आणि माणसासाठी नटल्यावर काय होतं मी सांगायची गरज आहे का तुम्हाला? नव्या नवऱ्यानं केलेला मेकअप त्या नवऱ्याला दुसऱ्या दिवशी कळतो. बघितलं होतं तेव्हा बरं होतं चित्र. काही वणवा झाला. 8 दिवस त्याला सुधरत नाही. केलंय ते हीच आहे का? इतकं मेकअप केलं. माणसासाठी नटायचं नाही, देवासाठी. चला, अभंग गोड आहे. सेवेला ज्यांचा अभंग घेतला ते विश्ववंदनीय विश्वभूषण हिंदू हृदय सम्राट जगतमान्य जगद्गुरु तुकोबा महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. आजच्या दिवसाला साजसा सोबत असा गोड अभंग आहे. सगळ्यांच्या पाठांतरातला थोडा आवाज कमी राहू द्या, काय अडचण नाही. फक्त शिफ्ट तेवढी मारू देऊ नका. माझा आता वायदुळा दिवा लावल्याचं काम. जास्त विक्षेप झाला की मग घड्याळाचा काटा थांबत. चल, माझा पहिला प्रश्न होता तुम्हाला. मला जेवढा वेळ मिळालाय तेवढा मिळालेल्या वेळेच्या संधीचं मी सोनं करणार आहे. मी मात्र सोनं करून जाईल. तुम्ही तुम्हाला मिळालेल्या वेळेच्या संधीची राख केली तरी चालेल. अजिबात नाही. दैवलिकर
मला या मुद्द्यावर यायचंय आता. परमेश्वर सगळ्याला माफ करेल. ऐकून जा बसलेले सगळे, देव कधी कुणाचं वाईट करत नाही. वारकरी संप्रदायात बरीच माणसं म्हणतात देवानं बरं नाही केलं. आपली माणसं म्हणतात आपली खरंय, माणसाला मरण येणं गरजेचं आहे. त्यांचं प्रपंचाचं वाटोळं झालंय, पण या वयात व्हायला नाही पाहिजे होतो. देवानं बरं नाही केलं. याद राखा, परत जर कुणी म्हणाला देवाने वाईट केलं, त्या दिवसापासून त्याची वाचा बसल. मला समजे. ऐका ऐका ऐका, मी काय सांगतो ऐका. परमेश्वर कधी कुणाला सजा देत नाही. परमेश्वराने तुम्हाला आणि मला सुखी ठेवण्याकरता एवढं साधन दिलंय. जे मेडिकल सायन्स हाय डिपार्टमेंट, एमडी शुमडी कुमडी काय असतील ते डॉक्टर, यांच्या बापाला जे सापडलं नाही ते जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला गिफ्ट म्हणून दिले. वेळ आहे का तुम्हाला सजा द्यायला, तुमचं वाटोळं करायला? नाही गड्या. सायन्स युगात जगणारी माणसं आपण. एक क्लिक केलं तर जगातली सगळ्या देशाची माहिती मिळते रे. अडाणी आता पण प्रत्येकाच्या खिशात जो मोबाईल आहे 35-35, 40-40 हजाराचा मोबाईल आहे. काही माहिती मिळते, काही माहिती मिळते. देश फार पुढे गेला. चंद्रावर माणसं पोहोचल्यात. भारतानं क्रांती केली, यान चंद्रावर पाठवलं, मंगळावर पाठवलं, सगळीकडे माणसं पोहोचली. पण जे देवाला दिले त्या या जगातात कुणाच्या बापाला देता नाही आलं. आणि ते कुणी म्हणाल हात दिला, पाय दिला, कान दिला, ते तर दिलंच. पण त्याच्या पलीकडली एक गोष्ट आहे, ती विश्वाच्या मालकानं तुम्हाला आणि मला गिफ्ट दिले. याद राखा महाराज, गिफ्ट कुणी कुणाला देत? दैवलिकर, अति प्रिय, अति जीवलक, अति जवळच्या नातलगाला, सगळ्याला, सोयऱ्याला माणसं गिफ्ट घेऊन जातात. काय संबंध आहे हो त्याचा आणि तुमचा आणि माझा? कुणी कुणाला गिफ्ट देत? जर सगळ्यांनी सोयऱ्याला, नातेगला, जीवलगाला जर आपण गिफ्ट देत असेल, तर विश्वाच्या मालकानं ज्या अर्थी तुम्हाला आणि मला गिफ्ट दिले, त्या अर्थी त्याचा आणि आपलं काहीतरी सख्यत्वाचं नातं ठरलेलं आहे. ऐकताय ना महाराज? पण जे दिले ते तुम्ही म्हणताय सायन्सला सुद्धा सापडलं नाही. अणु रेणूपेक्षा लहान जीवाणूचा शोध लावणारा जगातला सगळ्यात महान देश आहे, त्याला अमेरिका म्हणतात. त्या देशाला सुद्धा सापडला नाही. महाराज असं काय होतं सांगतो ऐका. आपल्या छातीतनं कळ आहे. ऐकताय ना? आपल्या छातीतनं कळ आली आणि बहुतांश आता या थंडीच्या महिन्यात जास्त कळ येतात छातीत. अटॅकचं प्रमाण या दिवसात वाढतं, रक्त गोठत जातं, शरीरातली गरमी कमी होते, बाहेरच्या थंडीनं शरीर गोठतं आणि या दिवसामध्ये अटॅकचे प्रमाण जास्त येतात. साधारण जर चुकचुक करायला लागलं तर उठा कीर्तनात होऊ शकतं असताना. आणि आपली गाडी जाणार नाही समजा छातीतनं कळ आली तर आपली अँब्युलन्स डॉक्टरकडे इकडे खाली खेडला बी जाणार. एखाद्याची गेलीच तर तिथे गेल्यावर डॉक्टर 2 पायपा कानात घालतात, 1 पाईप आपल्या छाताडावर टेकवतात, हातात हात धरतात आणि आपल्या बरोबर आलेली माणसं डॉक्टरला म्हणत असतात, डॉक्टर काय झालंय त्याला? डॉक्टर म्हणाले थांब, मला पायपा लावू दे, मला त्याचा लिटरभर रगात काढू दे. थांब थांब, तर त्याला पहिली उचकी दिली. जशी उचकी वाढायला लागली तशी आपल्या बरोबर आलेली माणसं त्यावेळेस प्रेम अति उकळून येतो, अति उत्साह होतो आपण त्यावेळेस. तर डॉक्टरला काही सुधरू देत नाही. आपण डॉक्टरला सारखं विचारतो, डॉक्टर ते असं का करतंय, काय झालं त्याला? डॉक्टर मला अरे थांब थांब, मला अजून उलटा करू दे, त्याला पालता करू दे, मला त्याला तपसू दे, मग सांगतो. तर त्याला तिसरी उचकी दिली. आपल्या बरोबर आलेली माणसं म्हणजे डॉक्टर काय झालं त्याला? डॉक्टर म्हणला गेलं. माणसं म्हणली डॉक्टर काय गेलं? डॉक्टर म्हणला मलाच नाही सुधारलं. जे डॉक्टरच्या बापाला कळालं नाही, जे गेलं होतं ते सायन्सच्या बापाला सुधारलं नाही, ते या जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला गिफ्ट म्हणून दिलं होतं.
असं सारखं वळण ते अजून असं फिरले ग तसं. चला देवाने गिफ्ट म्हणून जे दिलं ना दैवलीकर त्याला काय म्हणतात माहिती? जीव. काय म्हणतात? फुकट दिला का इकत दिला? काही टॅक्स आहे का त्याला? जीएसटी लावली का? नाही गड्या, फुकट दिला रे, फुकट दिला. म्हणून देवानं दिलंय ना, हे फुकट दिलंय, याद राखा. म्हणून देव कधी तुमचं माझं वाटोळ करत नाही. मग आमच्या आयुष्याचं वाटोळ जगात माफ कोण करत नाही, त्याचं नाव आहे वेळ. त्याचं नाव काय आहे? ऐका ऐका, वेळ कधी कुणाला माफ नाही करत. वेळेला माहित नाही हा पकवाज आहे, वेळेला माहित नाही हा गायक आहे, वेळेला माहित नाही हा कीर्तनकार आहे, वेळेला माहित नाही हा आमदार आहे, वेळेला माहित नाही हा खासदार आहे, वेळेला माहित नाही हा सगळ्याचा बाप आहे. वेळेच्या तडाख्यात गावला वेळ कार्यक्रम करणं. कोण दिवस येईल म्हणून या वेळेच्या तडाख्यातनं जर सावध व्हायचं असेल तर महाराज सांगतात, सावध बमुनी भजनी लागा, देव करा कैवारी अनमाजा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी भजन करून काय मिळतं महाराजांचं प्रमाण सांगतो आणि अभंगाकडे वळतो. प्रमाण असं गोड आहे बघा की महाराज म्हणतात, नाम घेता वाया गेला. बरोबर ना? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला का बी म्हणा, देखीला ती बी म्हणा, जसं तुम्हाला परवडलं तसं म्हणा. ठीक आहे नाही? महाराज म्हणतात ही ताकद आहे याच्यात. पण चला सेवेला त्यांचा आवड घेतलाय. ते विश्ववंदनीय विश्वभूषण हिंदू हृदय सम्राट जगन्मान्य जगद्गुरु तुकोबार आहे. जीवाला सुख देण्याकरता जीवाला इथे यावं लागतं. सुखा करता जीव येतो, सुखा करता धडपड करतो कोण? इथं जीवाला सुख मिळत गुरं ढोरं बायका पोरं पैसा अडका बंगला गाडी याच्या नावे माणसं पडायला लागली. किती पडतात? कुत्र्यानं बारदार फाडल्या पडतात. तरी सुख मिळालं का? बोला बोला बसले. मग तुम्ही म्हणाल महाराज पैसा कमवायचा नाही का? कमवायचा कमवायचा.
मी तुम्हाला कमवू नका म्हणणार नाही, कारण मी तुमच्यापासून पैसेच घेऊन जाणार आहे. नाही का? काही पाकिट तयार आहे ना? ऐका ऐका, आम्ही जरी तुम्हाला सांगितलं पैशात मजा, लय पैशाच्या मागे लागू, आम्ही कशाला बोंबलं तिथवर आलो असं तुम्ही म्हणणार आहे. मी म्हणणार पैसे मिळवण्याकरता एवढा प्रवास करून आलो नाही. ऐका ऐका बसले, पैसा पैशाच्या मार्गाने मिळत असतो. या जगातली 2 मोठी नावं सांगतो ऐका. पहिलं नाव आहे या जगात, पहिलं नाव आहे या जगात, त्याची लंका सोन्याची होती, त्याचं पुढे राक्षसाचं. आणि दुसरं नाव आहे ज्याला आपण सगळे वंदनीय म्हणतो, तो भगवान, त्याची द्वारका सोन्याची. 2 नावं लक्षात आली. त्या दोघा एवढं या जगात कोणी श्रीमंत झालं? धीरूभाई नाही, अंबानी नाही, टाटा नाही, बिर्ला नाही, कोण नाही. एकाची लंका सोन्याचे, कसला श्रीमंत असं पण उपयोग नाही झाला. त्याची जळाली. ज्याची लंका सोन्याची होती त्याची जळाली, आणि ज्याची द्वारका सोन्याची त्याची बुडाली. आपलं काय घेऊन बसलाय? खिरीत खराटा, केसाव फुगड, आपलं काय राहिलं? कीर्तनाला आलेली सगळी माणसं ऐकून जा, आपलं काय राहणार? आलेल्या सगळ्या माणसाला सांगून जातो सावध राहा. मग काय करा? जगाच्या मालकानं जे दिलंय त्याची जाण ठेवा आणि त्याला समर्पण व्हा. त्याला समर्पण व्हा, कारण या मृत्यू लोकात कसपटावर सुद्धा त्याची सत्ता आहे. वृक्षाचे पान आदेशाची सत्ता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेनं हलतं त्याला देव म्हणतात. अजून सांगू का? मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले, मी हलविल्या प्राणूची हाले, जो जगाची चालिता तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी सत्तेने सूर्याशी चालणे. हे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐकलं सगळ्यांनी? काही ताकद आहे. आणि शेवट सांगू का?
चालवत नाही. मग महाराज तरी आमच्या वाट्याला दुःख का? तर याचं उत्तर आहे आपला बाजार चुकलाय. काय चुकलाय? आपला बाजार चुकलाय. ज्या बाजारात जायचं तो बाजार आपला भरलेला नाही. आपला बाजार गुरं ढोरं बायका पोरं याचाच भरलाय. आपला बाजार उलटा आहे. इथलं बोलणं उलट आहे, इथलं वागणं उलट आहे, इथलं चालणं उलट आहे, इथलं सगळं उलट आहे. इथलं बोलणं किती उलट आहे बघा. महिला मंडळ जोरात बोला. तुम्ही आमटी करता का? सगळ्या बोला. करता का? जोरात बोला. महिला मंडळ करता का आमटी? तुम्ही म्हणाल आम्हालाच का विचारतो रे बाबा? त्याचं कारण असं, तुम्ही काय आता आयऱ्या गैऱ्याच्या बहिणी राहिला? तुम्ही आता मुख्यमंत्री साहेबाच्या बहिणी झाला. त्या बी साध्या नाही, लाडक्या. फार खतरनाक आहे. पुरुष मंडळी लय खाती बदल झाला बरं का. सावध राहा. कधी कुठली वेळ सांगता येणार नाही. आता आपल्यावर काय दिवस अजून येतील. अर्धी एसटी ह्यांनाच आहे. एसटीतला अर्ध तिकीट जास्तीच आहे. खात्यावर पैसे घ्यायच्याच आहे. आपलं काय केसाव फुग बसावं. याचं उत्तर सांगू का? उत्तर या मंडपात आहे. उत्तर त्याचं शोधाल का तुम्ही? शोधा. बघा आज कीर्तनाला झालेली गर्दी करावा जा बाकी. त्याचं उत्तर आहे. कळतं ना माझं बोलणं? बघा मंडपामध्ये महिला जास्त आहेत का पुरुष जास्त आहेत? मी भांडलो देवा बरोबर. देवाला म्हणलं अरे देवा काय न्याय आहे तुझा? बराबरीला करणारे बाबा त्यांच्या बी खात्यावर 1.5 आमच्या बी 1000 खरेदी केला का? ते म्हणला दिला असतं. देवाला म्हणलं अर्ध इष्टीचं तिकीट कॅशनीच. आमचं काय? ते म्हणला दिला असतं. रविवारीला जा की बघ गाड्यांचा उजेड काय पडला. माझी आई मंदिरात येताना कधी मोकळ्या हाताने येत नाही. सध्या आईचं देवाचं लक्ष माझ्या माईकडे आहे. माझी आई मंदिरात येताना कधी देवाकडे येताना मोकळ्या हाताने येत नाही. भरलेलं निरंजनाचं ताट घेते. काही नसू दे रे, 18 विश्व दारिद्र्य असू दे, माझी माय निरंजनाचं ताट घेते. काही नसलं ना तर भाकरीचा तुकडा घेते, गुळाचा खडा घेते. पण जगाच्या मालकाला हा ववळायला भरलेल्या हाताने येते रे. म्हणून देवाने बरगतचं तिच्या आयुष्यात दिलं. आपलं बरं आहे ना? आपलं बरं आहे ना? देव म्हणला दिला असतं रे. मी म्हणला देवा पुरुष बी येतात की देवळात? देव म्हणला येतात पण मोकळ्याच हाताने येतात. छाताड काढून येतात. माझ्याच कासवा उभं राहतात. राहणार का? पण कासवा उभं राहून मला ब्लँकेट देतात. देव म्हणला नळीत घालून म्हणलं पाया पडून सांगतो देवाच्या जवळ या. जसं जसं देवापासून लांब जाऊ तसं तसं किचन कट्याच्या जवळ जाऊ. अजून 5-10 वर्षानं जर आलो दहिवलीला तर गडी पुरुष मंडळींना हाका मारून बोलवावं लागल. होय गडी चला कीर्तनाला. गडी म्हणा थांबा 4 भाकरी राहिली त्या. आपल्याला भाकरी टाकून यावं लागल. फार भयानक परिस्थिती आहे. म्हणून देवाच्या जवळ येत चला. महिला मंडळ जोरात बोला. सध्या आता तुम्ही खाती बदल झाल्या. खात्यावर पैसे येते. त्यांनी परवा सख्या भावाला वावळलं नाही. लई खतरनाक आहे त्या. नासाचं शास्त्रज्ञ सुद्धा त्यांच्या मेंदूच्या पुढे पाताळ होईल. कळलं ना माझं बोलणं? ते फार भयानक आहे. तुम्ही फार हुशार आहे, फार चतुर आहे. भाऊबीजाला भाऊ आला होता. भाऊबीज घेऊन त्यांनी ओवाळला नाही त्याला. तो म्हणला तायड्या ग रोजगार करून मी भाऊबीज घेऊन आलो ग. ओवाळ ना. ते म्हणली का पहिला बाहेर कोणाचं कोण खात्या पैसे देतो खात्या. सक्का भाऊ पायरीवर गुंतावून पडला असा तुमचा. तो म्हणला लगा दर भाऊ झाला दर रक्षाबंधनला मी साडी घेतली देणार नाही खात्यावर पैसे देणार नाही. जाऊ तेवढे थांबली नाही. निरंजनाचं ताट केलं. त्याला वाटलं बाहेर अंगणात वावडायला. कुठली अंगणात आली नाही. टीव्ही लावला होता. टीव्हीत एक फोटो आला. फुटूला नाम वडला. फुटूला वड नका. फुटूला ववड नका. पण ववडून थांबली नाही. ताट खाली ठेवलं. टीव्ही परत फुटू आला. काय ताकद आहे तुमची टीव्हीतल्या फुटूला. आगमाचा राग भावानं बॅग घेतली घरला गेला. लय खतरनाक काम आहे आता तुमचं. म्हणून जरा विचारलं तुम्ही आमटी करता ना? आमटीला मीठ लागतं का? जोरात बोला लागतं का? जोरात बोला लागतं का? आमटीला मीठ लागतं का? नाही आमटीला नाही लागत, माणसाला लागतं. आपलं बोलणं उलट. आपलं काय उलट? बोला बोला. आपलं
आपलं काय उलट आहे बोल ना अजून जोरात मीठ कुणाला लागतं जोरात बोला मीठ कुणाला लागतं मीठ कुणाला लागतं नाही माणसाला बी नाही लागत चवीला लागतं असलं मी रात्रभर सांगितलं आपला बाजार उलटा म्हणा आपला बाजार कसा आहे उलटा आहे बुटात पाय आहे का पायात बुट आहे रातभर विचार करा सकाळी आपण उलट चांगला पाहिजे का पेशंट चांगला पाहिजे बुटात पाय घाला तुम्हीच विचार करा मिस्त्री चांगला पाहिजे का गाडी चांगली पाहिजे विचार करून सकाळी सांगा पण इथलं बोलणं उलट आहे मिटलंय होईल मिटलंय होईल ऐका ऐका ध्यान द्या इथलं बोलणं उलट पुरुष मंडळ जोरात बोला रस्त्याकडेला घर आलं किंमत वाढती का कमी होती रस्त्याकडेला घर आलं किंमत वाढती का कमी होती वाढती रस्त्याकडेला शेत आलं किंमत वाढती का कमी होती वाढते आणि माणूस रस्त्यावर आला तर हा जगाचा इथं सगळं उलट आहे तिथं काही पडायला गेलं इथली भक्ती सुद्धा उलटी आहे एक नारळ देवाला फोडतो एक चांगला निघला तर एकच तुकडा देवाला आणि अख्खा नारळ पण ठेवू नका एक तुकडा ठेवून देवाला म्हणतो देवा 5 पोरीची लग्न होऊ दे रे बाबा तू काय तुझ्या घरी गडी आहे का एक सालानं राहिलाय का पण माणसं बघा ना एका तुकड्यात देवाला एवढी कामं सांगतात देव म्हणतो असू तोच नारळ जर नासका निघला तोच नारळ नासका निघला अख्खा नारळ देवाला ते म्हणलं असू दे माझ्या दारात गहाण करून गेलं जाऊ दे या जगात कुठली आई अशी आहे आपल्या लेकरानं मांडीवर गहाण केल्यावर मांडी कापून काढते का ती म्हणते माझंच लेकर असू दे मी धुवून करेन साफ करेन स्वच्छ ते म्हणलं असू दे माझ्या दरबारात गहाण करून गेलं ना जाऊ दे माझंच लेकर आहे काय दयाळूपण आहे त्याच्याकडे काय उदारपण आहे त्याच्याकडे देव म्हणलं असू दे माझंच लेकर आहे बाहेर गेला हा गडी नारळ नासका देवळात ठेवून गेला पारावल्या माणसाने विचारलं रामभाऊ रोज नारळ घरी नेतो नारळ कुठे आहे पारावल्या माणसाला सांगितलं पावला पावला देव म्हणलं ह्याला नळीत घालून हाणला पाहिजे चांगला निघला की घरला नेतो नासका निघला की पावला म्हणतो की तुमची माझी भक्ती उलटी आहे आणि या उलट्या झालेल्या भक्तीला सरळ करण्याकरता संत मंडळी स्वतः येतात कुठून येतात आम्ही वैकुंठवासी आलयाची वारणाची आदराने भरलेल्या जगाला हिताचा रस्ता दाखवण्याकरता संत येतात म्हणून महाराज म्हणतात ए आपणा सारखे करती तात्काळ नाही तेळ काळ वेळ तयाला उडत हे जन न देखवे डोळा हे तो कळवळा म्हणून तुकोबाई म्हणून सांगतात ऐका ए काय करा मागायचं असेल तर त्याच्याकडेच मागा कोणाकडे बी मागायचं देणाऱ्याकडे मागावं न देणाऱ्याकडे मागायचं नसतं आपलं उलट झालंय बघा मागणारा समर्थ पाहिजे मागणारा सुद्धा तसा पाहिजे त्याला त्याची गरज पाहिजे ज्याच्याकडे मागायचं त्याचं कौतुक करावं लागेल समजा ज्याच्याकडे पैसे आणायचे त्याला 2 कानपाट देऊन जमल का नाही जमणार बघा मागण्याकरता समर्थ पाहिजे दोन्ही गोष्टी बरोबर लागतात जर कुस्ती ठरवायची असेल तर 100 किलोच्या पैलवानाबरोबर 100 किलोच्या पैलवानाची जोड पाहिजे समजा 100 किलोचा पैलवान आला आणि त्याच्या समोर जर माझ्यासारख्यानं कपडे काढले तर बसलेले म्हणतील कुस्ती नुरा आहे या कुस्तीमध्ये मजा नाही कुस्ती बरोबरीची पाहिजे वैर सुद्धा करायचं असलं तर बरोबरीच्या माणसावर करायचं भांडण सुद्धा गरीबावर काढायचं नाही मोठ्यावर काढायचं म्हणजे काय होती
चर्चा होती. काय घेणं देणं नव्हतं रावणाचं. माझ्या सीतामाईला घेऊन जायचं. घेऊन आल्यानंतर प्रत्येक महिलेच्या मनात जो प्रश्न असतो तो प्रश्न मंडोदरीच्या मनात निर्माण झाला आणि मंडोदरी विचारते, उठा, जगात 23 स्त्रिया सुंदर आहेत. किती किती? आणि त्या 23 स्त्रियामध्ये पहिली सुंदर कोण असेल तर तिचं नाव आहे मंडोदरी. तिला रावणाची बायको म्हणतात. कुणाची? 1 नंबरचा नंबर आहे तिचा. कसली देखणी असेल? देखणं म्हणजे नटणं नव्ह. तुमच्या ध्यानात येईल आता नटायची दुकानं झाली. दुकान नवरा बाहेर बसला होता तो, त्या दुकानात बायकोला आतमध्ये पाठवलं. नवरा बाहेर बसला, तिच्या पुढनं बायको तसंच बसलं. तो अर्ध्या तासाने शेवटी त्यानं दरवाजा मोडला. मला आत गेला. म्हणलं काय अक्कल आहे का तुम्हाला मॅडम? आमची बायको कुठं आहे काय? ती म्हणली जाऊन 1 तास झाला. तो घरी आला आणि चित्रा बघितलं पुढं. तू म्हणलं अगं मी तिथे 1 तास झाला. ती म्हणली की तुमच्या पुढनच आले. इतकं बी नटायचं नाही की आपल्या नवऱ्याला आपण ओळखून. बघा बघा, मंडोदरी फार देखणे. मंडोदरीने विचारलं, का हो या जगातली सगळ्यात सुंदर तुमची बायको आहे, तरी तुम्ही रामाची बायको काय? एक दुसरा प्रश्न आहे बघा, कीर्तन ऐकणारी सगळी, मला सौती किती आहे? मला सौती किती आहे? आणि 2, आणलीच तर भोगली का नाही? बघा कीर्तनाला आलेली सगळी माणसं, मला सौती किती आहे, आणली तर भोगली का नाही, आणि जगातली सगळ्यात सुंदर तुमची पत्नी आहे, तरी तुम्ही का आणली बरं? त्यावेळेस रावणानं दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे का, मला हे बघ तसं आणायची काहीच गरज नव्हती, पण मला खुमकमी होती, भांडण मोठ्यावर काढायचं. कळलं का? कळलं ना? पण भांडण कसं काढायचं तर मोठ्याची बायको पळवणार. राम इतका उडाले, त्याला जर एखादी कानाखाली दिली असती, त्याची कोणती जरी गोष्टीचं नुकसान केलं असतं तर त्यानं मला माफच केलं असतं. कारण कीर्तनाला आलेली सगळी माणसं ऐकून जा. रामायणातला सगळ्यात मोठा प्रसंग आहे वनवासाला जायच्या वेळेस. क्षणार्धात देव राजा होणार आहे, अयोध्येचा राजा होणारा प्रभू रामचंद्राच्या गादीवर पाय टाकणार आहे. तेवढ्यात कोण आली? शांताबाई नव्ह, काही आली. आणि ती शांती माझा 1 वर्ष शिल्लक आहे. दशरथाने सांगितलं, मग माझा राम राजा होणार आहे, मी प्रसन्न आहे. मग काय प्रसंग असेल? देवाच्या बापाला बी सोसावं लागले, आपलं काय घेऊन बसलं, आणि देवाला बी सोसावं लागलं. असा राजा होणाऱ्या रामाला काही सांगते, माझा भरत गादीवर बसावा. जगातल्या प्रत्येक आईची इच्छा आहे आपला पोरगा मोठा व्हावा. कैकईचं मागणं चुकीचं नाही, ध्यानात असू द्या. कारण ती स्वतःसाठी भांडली नाही, ती तिच्या पोरासाठी भांडली. आणि मग तुकोबाराय म्हणतात, जे आपल्या लेकराच्या हक्कासाठी भांडते तिला माता म्हणतात. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती, करीला बावीला प्रीती. काय चुकले? आपल्या नवऱ्याला सांगते, मालक माझा पोरगा राजा झाला पाहिजे, त्याचं नाव आहे भरत. क्षणार्धात पुढे गेलेला पाय मागा. दशरथ राजाच्या डोळ्यात पाणी आलं. असं नको करू. बंधनात बांधलेल्या दशरथाला म्हणावं लागलं, दशरथा गादीवर आणि दुसऱ्यावर आहे राम वनवासाला गेला. परत ऐका वनवासाला गेलेला राम परत आला. परत आल्यानंतर सगळं भरताना त्या गादीला पाय नाही लावला. गदी माडगुळकरांची कविता आहे, कधी मोबाईलवर बसला तर असल्या कविता सर्च करत जा, गुड कविता आहे. भरताना रामाचे पाय धरल्यात आणि रामाला सांगतात, प्रभू रामचंद्र असल्या आईचं मी परत तोंड सुद्धा बघणार नाही. रामा मला गादी नको, मला राज्य नको. रामा मी तुमचा प्रामाणिकपणे भक्त आहे. रामा तुम्हीच या गादीवर बसा.
नाही भरता, ही जागा तुझीच आहे आणि ही ज्या आरती माझी आई, हे तुझी आई ती माझी आई आहे, आई या नात्यानं ती मला सांगते वनवासाला जा, त्या आरती माझं त्याच्यामध्ये कल्याण आहे. आईची आज्ञा प्रमाण मानून मी निघालोय भरता. दैवाजात दुःख कधी भरता पुन्हा नाही कळले, हे पराधीन हे जगी पुत्र मानवाचा. दैवाजात दुःख कधी कुणा नाही कळले. भरता, दोन ओंडक्याची भेट सागरात होती. एक ओंडका दुसऱ्या ओंडक्याला म्हणतो, दोघांनी एकमेकाला हाताला धरून बाहेर जायचं रे. एका झाडाची लेकरं आपण, आपले कोण्या तरी माणसाने तुकडे केलेले या समुद्रात आपण पडलोय. आता एकत्र भेटलोय तर एकत्र बाहेर निघायचं. तेवढ्यात पाठीमागणं दुसरी लाट येते. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. दैवाजात दुःख कधी भरता कुणा नाही कळले. बघा, गेला राम वनवासाला, माघारी आला. कैकेयीला कळाले, ज्याच्यासाठी बांधले ती राजा झालाच नाही आणि मग तिला कळून चुकलं आणि मग राम माघारी आला. माघारी आलेल्या राम सगळ्यांनी आरतीचं ताट घेतलं होतं रामाचं औक्षण करायला. पण माझ्या रामाचं औक्षण करताना कैकेयीची मन असं थरथर कापत होतं. कैकेयीला वाटत होतं, राम आता माझ्याशी बोलायचा नाही, राम माझ्या बरोबर बोलायचा नाही, राम आता मला आई म्हणायचा नाही, अशी मनाला ती खावत होती. आणि मग रामाचं स्वागत झालं. पहिल्यांदा आलेला राम कोणाची विचारपूस केली नाही. माझा बाप गेला याचं दुःख नाही, पण पळत आला आणि कैकेयीच्या पाय धरलं. ऐकताय का रामाला ऐकताय का? पाय कुणाचं धरलं? अरे तिनं वनवासाला पाठवलं, तिचं पाय धरलं. ऐका बसलेले सगळे, कोणती जरी चूक केली तरी राम मला माफ करत, पण एक चूक केली तर राम मला माफ करणार नाही, म्हणून मी त्याची बायको आणली. हे उत्तर दिले. मग मंडोदरी म्हणते, अहो मला स्वप्न पडलंय, नळ निळा जांबुवंत सगळे समुद्र तरुण आले, तुम्हाला मारले, विभीषण तुमचा भाव फुटलाय आणि तुमचा तुम्ही पराजय झालाय, राम तुम्हाला मारून निघालाय. रावण म्हणला, ही मला आधीच माहिती. कधी माहितीये? सीता घेऊन गेलाय. बघा, सीता घेऊन गेला, राम वेडा झाला. हे सीते, हे सीते, मागायचं असतं कुणाला, जो देतो त्याला मागायचं, कुणाला बी मागायचं नाही. हे सीते, वेडा झाला राम. रामाला मदत करायला माणसं नाही आली. मग नळनिळा जांबुवंत, नळनिळा जांबुवंत वानर आली, पशु आलं, पक्षी आलं. जटाई नावाच्या पक्षीने मदत केली. खारुताई आली, सगळे बसलेले. राम रडतोय आणि खारुताई म्हणते, ए रामा, रडतो कशाला रे? रडू नको, मी आहे ना तुला. कोण म्हणते? खारुताई म्हणते. राम म्हणला, तू काय करशील ग? मला कळलंय, तुझी सीता रावणाला नेली आणि ती बी समुद्राच्या पड्यात. समुद्र पूल बांधायला लागतोय, काळजी करू नको, लागल एवढी वाळू मीच टाकते. कोण म्हणाले? दैवलीकर. खारुताई म्हणते, राम म्हणला, तुझं काय डंपर आहे ते का ग? खारुताई म्हणली, नाही. मग तुझं काय वाळूचं टेंडर आहे का ग? ती म्हणली, नाही. अगं मग वाळू टाकतील कशी? त्यावेळी खारुताई म्हणते, वानर दगाड टाकतील आणि 2 दगाड साधण्याकरता मी समुद्रात जाईन, आंघोळ करून बाहेर येईन आणि रेतीत लोळण. मग रेती माझ्या अंगाला चिटकलकडे, मग ही रेती घेऊन मी पुलाव जाईन आणि असं डम्पिंग कर. माझ्या अंगाला चिकटलेली रेती त्या पुलावर पडल. किती पडल? किती पडल? किती पडल? चिमटभर पडल ना. तेव्हापासून खारीचा वाटा सुरू झाला. माणसं म्हणतात ना, आमचा खारीचा वाटा घ्या. वाटा ऐकून जा कीर्तनाला आलेली माणसं. सुरुवात. राम पहिल्यांदा सीता गेल्यानंतर कुणी हसवलं असेल तर तिचं नाव आहे खारुताई.
हसला राम. ए खारुताई, मला वाटलं नव्हतं माझी सीता मला भेटेल, पण तुझ्या या पराक्रमाने माझी सीता मला नक्की भेटेल. चला रे ओ प्रभू रामचंद्र भगवान की आवाज झाला आणि निघाले सगळं सैन्यदल. उचल टाक दगड, उचल टाक दगड. समुद्रावर पूल तयार झाला. बघता बघता रामाची सेना पलीकडे गेली. तुंबाड युद्ध झालं. धडाधड बाण सुटायला लागले. धडाधड रावणाचं सैन्य मारायला लागलो. विभीषण फुटला आणि सांगितलं, देवा बाण माझ्या भावाच्या नाभी कमलात मारा तरच मरण. फुटला. बऱ्यापैकी भाव फुटल्यानंतर काय होतं हे रामायणानं शिकलं. भाव फुटला, भावाचा सत्यानाश. आणि भाव बरोबर राहिल्यावर काय होत हे रामायणानं शिकवलं. लक्ष्मण बरोबर विजय झाला. सगळं झालं आणि आवाज झाला सगळ्या सैन्याचा. रामाचा विजय झाला. प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय. आणि ह्या सगळ्याचं सूत्रसंचालन करायला आपला गडी आत बसला. बजरंगबली नुसता उड्याच मारत होता. आणि सगळ्यात श्रेय त्याला जाते. निघाले सगळे आनंदात निघाले. आणि मग फुलाचं काम करून बसलेली खारुताई रक्तबंबाळ झाली होती. मी कशावर बोलतोय ऐका. न मागता देतो त्याला दाता म्हणतात. मागितल्यावर कुणी बी देईल बघा. म्हणून कुणाकडे बी मागायचं नाही. तुकोबाऱ्या म्हणतात, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. मी होतो त्या राम रावणाच्या युद्धात. मी होतो. मला माहित आहे त्याने न मागता दिलंय. कुणाला दिलंय? त्या खारुताईला. आणि अशी रक्तबंबाळ झालेली खारुताई पाठ अशी सलपटले. सगळं रगात पाठीतून पडते. असं पोट असं रक्तबंबाळ झालंय. अशी चिमुरडी खारुताई बसलेले. राम समोर आला. किलबिला डोळ्यानं पाहिलं आणि त्या खारुताईच्या डोळ्यातनं पाण्याचे अश्रू पडायला लागले. जगाचा मालक खारुताईच्या पुढे गुडघं टेकून बसला. देवासाठी एवढं काम करत जा, देवासाठी एवढं काम करत जा की जगाच्या मालकानं आपल्या पुढे गुडघं टेकावं. चिमुरडी खारुताई तिच्या पुढे विश्वाचा मालक गुडघं टेकून बसलाय. बोल खारुताई, काय पाहिजे ते माग. या विश्वाचा मालक, आज या ब्रह्मांडाचा मालक तुझ्यावर प्रसन्न आहे. माग ना ग, माग खारुताई, माग. तुझ्यामुळे माझी सीता मला मिळाली. माग. खारुताईला अशी हातावर घेतली. जगाच्या मालकानं खारुताईला हातावर घेतली. शरीराचा दाह शांत झाला. डोळ्यातलं आसू थांबले. खारुताई म्हणते, रामा आता काय नको. रामा, रामा आता मरण दे. तुझ्या सारख्याच्या हातात मरण येणं धन्य झाले. रामाच्या डोळ्यात आसू आला. राम म्हणाला, खारुताई माझ्या सीतेला भेटून तुला मरण देणं मला पाप लागेल. खारुताई म्हणते, रामा रामा मला मरण दे. खारुताई एवढा पापी आहे का ग मी? माझ्या हातात मरण मागते ग तू? खारुताई म्हणते, नाही रामा, माझं मरण भिल्लाच्या हातात आहे. तुम्हाला आता आयुष्य देशील. मी इथनं जाईल, कोण्या तर झाडावर असेल, एखादा भिल्ल येईल, लगोरी दगड लावेल आणि सप दिसणं माझ्या मस्तकाच्या शिंदड्या उडवल. कोणीतरी भिल्ल मला शिजवून खाईल. रामा, त्यापेक्षा तुझ्या हातात मेली ना मोक्ष मिळेल रे. रामानं सांगितलं. बोलू नको, गांभीर्य नाही माणसं. आपली माणसं बोलत असतात. मान्य तुम्ही पंडित आहात, आपापसातली चर्चा झाली. मला आत्ताच्या
खडूते रडायला. राम म्हणतो देतो पण ऐक नाही. कळू दे या विश्वाला, कळू दे या जगताला, या रामासाठी चिमडभर माती टाकली त्याला काहीच नाही दिलं का? विचाराल मला जग, विचाराल मला समाज, काय सांगू खडूते? मला तुझ्यातनं उद्धाराई व्हायचं. हा जगाचा मालक आहे ना, कोणाचा उपकार ठेवत नाही. अरे जिनं चिमडभर माती टाकली तिला काय दिला ऐका. तुकोबाराय म्हणतात मी होतो त्या राम रावणाच्या युद्धात, मी होतो त्या खरुताईला वाटा देत असताना. कोणता वाटा होता बघा. हे खरुताई तू माझ्या करता जे काम केलंस ना त्याची पोच पावती म्हणून या जगाच्या मालकानं हात फिरवला. खरुताईची पाठ सोन्याची झाली आणि खरुताईच्या पाठीवर 3 बोटं उठली. ती या जगाच्या बापाला दिलेली शब्बासकी आहे. खरुताई या विश्वाच्या जगाताच्या जोपर्यंत या जगातात चंद्र आणि सूर्य तारा आकाशात आहे तोपर्यंत कळेल या जगाला रामासाठी चिमडभर जिनं माती टाकली तिला शब्बासकी म्हणून काय दिलं. तिची पाठ सोन्याची केली. आज बी तिच्या पाठीवर जगाच्या मालकानं फिरवलेल्या हाताची खून आहे. तिच्या पाठीवर 3 बोटं उठली जगाच्या मालकाची. तुकोबाराय म्हणतात न मागता देतो त्याच्याकडं मागा, कोणाकडे बी मागायला मी महाराज येडा नाही. तेव्हा मला माहितीये ध्रुवाला आढळपत दिलं, ध्रुवाला समुद्र दिला. हे न मागणाऱ्याला किती देतो रे तू? तू देतो इतकं देतो, भयानक देतो रे बाबा. म्हणून तुला मला मागताना दुसऱ्या कोणाकडे मागावंसं वाटत नाही. म्हणून मागायचं झालं तर अभंगाचं पहिलं चरण.
भुका गाताना असं सगळं बाहेर येत. फार ताकद लागते कीर्तनाचा रंग चढवायला. सजागती नाही होत. चल वेळ राहिला. मागणे ते मागू देवा, त्याला मागा. जो न मागता देतो त्याची सेवा करा. कुणाची बी सेवा करायची नाही. न मागता देणाऱ्याची सेवा करायची. कळते ना माझं बोल. न मागता देतो त्याला देव म्हणतात. हे हृदयीचे ते हृदय घातलेले. न सांगता कळो येते अंतरीची. न मागता देतो ना त्याला देव म्हणतात. महाराज म्हणतात म्हणून तुझी सेवा करतो. करो भक्ती त्यांची सेवा. ज्याची सेवा करायची तो कुणी आईला गायला नाही. मग तो कोण आहे? तो लक्ष्मीचा पती आहे. सगळ्या ज्या ज्या ऋषी मुनींनी रिद्धी सिद्धी प्राप्त केल्या या तप यज्ञ करून त्या सगळ्या त्याच्या दासी आहेत. त्या कीर्तन ऐकताय का सगळे? हा, म्हणून महाराज म्हणले त्या दासी आहेत त्या. पण कधी कधी देव दासीसनी सुद्धा कळाला नाही आपला नवरा काय असतो. देव बाहेर समाजाला कळतो पण बायकोला लवकर कळत. कलेक्टर जरी असला, कीर्तनकार, आमदार, खासदार या सगळ्याचा बाप असला तरी बायकोच्या पुढे सगळी गपका. देवाचं सुद्धा तसंच आहे. एकदा लक्ष्मीचं देवाचं भांडण लागलं. कुणाचं? लक्ष्मीचं देवाचं भांडण लागलं. भांडण सुरू करायला तुम्हाला चांगलं जमतं. महिला मंडळ भांडणाची सुरुवात लय भारी करतात. पुरुषाला सदासजी भांडायला येत नाही. तुम्हाला येत. कशावरनं म्हणता तर जनाबाई देवावर भांडली होती त्याच्यावरनं सांग नाही का. तुम्हाला भांडायला जोरात येतं. शिवे बी तुम्हाला चांगले येते. कुठं अभ्यास केलाय पांडुरंगालाच पाहिजे असल्या शिव्या ना. कुठं पीएचडी शिकलं होतं. भारी तुम्हाला भांडाल ना लय भारी सुरू करा. सख्याचा आवाज आवडत्या. कसल्या सख्या जावा जावा सख्या जावा. धाकटीचं घर पण इकडे होतं. थोरलीचं आल इकडे होतं. धाकटी 2026 मध्ये होती. कुठली होती? म्हणजे आताच्या कोणाला राग यायला नको. 26 मध्ये होती. तिच्या नवऱ्यानं तिला परमिशन दिली. ती 4 वाजले की शॉपिंगला जायची. कुठे जायची? बोला बरं. कुठे जायची? शॉपिंगला जायची. ती चांगला मेकअप करायची. आता ती काजळ पोरांना होतं काका. आता ती पेन आलाय. काजळ नावाचा पेन आलाय. बाळासनी नाही आला. तुझ्यासनी आलाय. सत्यानाश झाला. कुणाचा मेकअप करायची. रोज 4 वाजता शॉपिंगला. आता तिच्या नवऱ्यानं परमिशन दिली. आपल्याला काय घेणं दिलं. तिचा रस्ता थुरलीच्या दारावर नव्हता. मी भांडणाचं सांगतो तुम्हाला. तिचा रस्ता थुरलीच्या दारावर नव्हता. ती शॉपिंग विपिंग करायला अशी निघा. उच टाचाचा सायडल घालून टॉक टॉक टॉक. 4 वाजता थुरली 100 रुपये किलोचा तांदूळ निवडत होती. किती रुपयाचा? 100 रुपये किलोचा तांदूळ निवडत होती. तिला असला राग आला. काय करायला पाहिजे होतं तिला? ऐकताय काय? ती जशी पुढे गेली तिने 100 रुपये किलोचा तांदूळ असा दारात विस्कटला. असं दारात विस्कटला. जसं दारात विस्कटला कसलं मी बसलं पांडुरंगालाच माहिती. दारात तांदूळ विस्कटल्यानंतर कोंबड्या येते. तिला कळलं कसं? कोंबड्या जशा आल्या तसं तिला फक्त एवढंच म्हणायचं होतं. 2 शब्दासाठी तुम्ही 100चा तांदूळ रस्त्यावर फेकलाय. 1,500चं काय देऊन बसलाय? 2 शब्द म्हणायचं होतं तिला. 100 रुपयाचा तांदूळ रस्त्यावर फेकलाय. काय म्हणाल बघा. पुढे नगालाय नकरा करूस. काय म्हणली? खूड नगोलाय नकरा करू. आता ती 2026 मधली. माझ्या लक्षात आले आपलं टायमिंग वर फुल घ्यायला. मी तुम्हाला त्याच्यासाठी म्हणलं होतं 11:05 संपवतो. कारण नसताना मला तुम्ही पुढे नेले. तरी मी आता 5-10 मिनिटं घेतो संपवतो. ऐका
ती माघारी फिरली आणि माघारी फिरून त्याच कोंबड्याला ती म्हणते इकडे नाही त्याच्यात वाचते मी काय सांगतोय का ती माघारी फिरली धाकटी आणि त्याच कोंबड्यांमध्ये खूण नाही तुझ्या जीवावर करत मुली बाहेर आल्या एकमेकीच्या झिपऱ्या धरल्याची फायटिंग सुरू झाली असा निवार मारामाऱ्या चालू झाल्या आताशी ध्यानात आला मी सांगतोय मत्सर आपला जागा होतो तसा मत्सर बायकांचा सुद्धा जागा लवकर होतो देवाच्या बायकोचा झाला रात्री 12 वाजता नवरा बायकोचं भांडण कधी लागतं रात्री 12 वाजता नवऱ्याला आवाज दिला विश्वाच्या मालकाला भगवंताला आवाज दिला लक्ष्मीनं ओ देवा नवरा बायकोचं भांडण कधी लागतं न्याय देतोय जरा थोडस ध्यान द्या 5 मिनिटात कीर्तन संपणार आहे जोरात बोला फक्त आता बघा लक्ष्मीने आवाज दिलाय रात्रीच्या 12ला अंदाज लागला देवाला व दिली तरी हा भांडण लागणार आहे आणि नाही दिली तरी भांडण लागणार आहे कसला अंदाज असेल देवाचा आवाज दिलाय लक्ष्मीनं ओ देवा तसं देव म्हणलं काय झालं लक्ष्मी लक्ष्मी म्हणली तुम्ही तर बोलूच नका आवाज कोणी दिला लक्ष्मीनंच दिलाय व दिली देवाने बायको काय लक्ष्मी काय म्हणते तुम्ही तर देव म्हणले माझं काय चुकलं तू आवाज दिला म्हणून मी ओ दिली तुम्ही बोलूच नका अगं झालंय काय सांगणे बोलायचंच नाही अगं झालंय काय सांग ना तुम्ही तर बोलूच नका अगं झालंय काय मी हाय ना म्हणून तुम्हाला किंमत आहे एवढा शब्द कुठल्या गड्याला बरा वाटत हे देव म्हणले गपे लक्ष्मी मी आहे ना म्हणून तुला किंमत आहे लक्ष्मी म्हणे मी आहे म्हणून तुला किंमत आहे देव म्हणे मी आहे म्हणून तुला किंमत आहे भांडण संपलं 4 वाजले पहाटेच्या लक्ष्मी म्हणली देवा चला माझी किंमत सिद्ध करून दाखवते चल म्हणले कुठे बी आले मृत्यू लोकात एक प्रेत यात्रा चाललेली सकाळच्या पारी प्रेत यात्रा लक्ष्मी म्हणजे गुलाब लक्ष्मी म्हणजे पैसा लक्ष्मी म्हणजे काय दिवाळीच्या पाडव्याला लक्ष्मी पूजन कशाचं करतो आपण पैशाचं लक्ष्मी म्हणजे पैसा प्रेत यात्रा चालली होती प्रेत यात्रेच्या पुढं लक्ष्मी आता बंद झाल्या नोटा त्या पण गुलाबी नोटाचा पाऊस पडला कसला गुलाबी म्हणजे 2000 आता वर्ण आलेला पाऊस दिसला असेल कुणाला पटापटा बोला प्रेत यात्रा चालले प्रेत यात्राच्या पुढं गुलाबी नोटाचा पाऊस पडला लक्ष्मीनं देवाला म्हणते देवा बघा आता माझी किंमत काय आहे आणि गुलाबी नोटाचा पाऊस पडला प्रेताच्या पुढं दिसला असेल कुणाला जोरात बोला नाही ते मेलय त्याला नाही अजून बोला शिकाळवाल्याला नाही त्याचं लक्ष खाली असतं त्याला पश्चाताप झालेला असतो त्याला कधी माणसात माणूस ठेवला नाही सत्याला वर्गणी देणाऱ्याला ह्यानं कधी देऊ दिली नाही शिकाळवाले खाली उभं चालतं त्याला नाही दिसणार बोला अजून कुणाला नाही खांदे करायला नाही कारण जे मेलं होतं ते 100 किलोच होतं खांदे करायचं पाय काय असं वाटत होतं कवा एकदम मस्त बोला आता साधं गणित सांगतो समजा मंडपाच्या बाहेर पैशाचा पाऊस पडायला लागला दिसेल कुणाला दिसेल नाही बाहेरच्यांचं ध्यान असं आहे दिसेल कुणाला टाळ करायला कुणाला दिसेल टाळ करायला बरं बाहेर पडायला लागलेला पाऊस जर टाळ करायला दिसला टाळ कधी थांबतेली का टाळ कधी थांबतेली का टाळ कधी पडायला लागल्यावर गायक थांबतेली का नाही बरं ही गायक पडायला लागल्यावर पक्वाची थांबतेली का पक्वाची पडायला लागल्यावर चोपदार थांबतेली का ही सगळी पडायला लागल्यावर तुम्हाला वाटतंय मी सज्ज नाही मी ह्यातल्या एकाला सुद्धा बाहेर जाऊ देतो 2 ढेंगात मी बाहेर मी पडायला लागले आम्ही पडायला लागल्यावर तुम्हाला तरी वाटतंय का तुम्ही सज्ज नाही तुम्ही आम्हाला बाहेर तरी निघू द्याल का घरी जाऊन बोलले घेऊन येऊन गावची एवढं पैसे घाला असा पडलेला पाऊस प्रेताच्या पाठीमागे जी होती ना माग प्रेताच्या माग ती म्हणायची 100 किलोचा गडी आहे ती तिरडी मोडत तिरडी म्हणतात ना तुमच्याकडे ती मोडत त्यांच्यावर का सगळ्यांचं लक्ष वरून आणि वरून आलेला पाऊस प्रेताच्या मागच्यासने दिसला ऐकताय काय खांद करी तुडवून पुढं शिकाळवाला तुडवून पुढं ती पळायला लागली जी नेल तर त्याला 3 भाऊ तिला 3 लेख होते
तिघांनी शिकाळवाले फक्त मध्ये राहिले, दोघांनी शाळेतनं कॉर्नर हाडला, तिघी पळाली पैसे गोळा करायचे, राहिली 5 जण, 4 खांद करी 1 शिकाळ. लक्ष्मी ऐका आता, ती शिकाळवाल्यानं बघितलं, अंदाज घेतला, थोरला बी दिसना, मी कवर घ्यायचं, माझ्या एकट्याचाच बाप आहे, त्याला त्यातला इस्तू खाली वाटला आणि ती गाडी घेऊन तसंच पडायला गावती एवढ्या नोटा त्याला त्यात बांधला. राहिली खांदकरी म्हणली लगा, ज्याचा बाप आहे ते पैसे गोळा करतात, आपण कवर खाद्यावर घ्यायचं, घ्या खाली. चौघांनी खाली घेतली, त्या मड्याचं कापड चौघांनी वाटून घेतलं, गावती एवढ्या नोटा मड्याच्या कापडात भरले. लक्ष्मी खदा खदा हसायला. लक्ष्मी म्हणते, देवा पुन्हा नादाला लागायचं, कसं आहे आपलं काम, लावली की नाही सगळी कामाला, झाला का नाही माझा विजय. खदा खदा लक्ष्मी हसायच्या. हसणाऱ्या लक्ष्मीला देव म्हणतात. लक्ष्मी गणित तुझं कच्चं आहे, तुझा गणित चुकलं ग, विजय तुझा नाही झाला, विजय माझाच. देवा अजून भांडण काढीन, किती बी भांडणाला सुरुवात करेन. लक्ष्मी किती बी भांडलीस ना तर विजय माझाच झाला. कसं काय बरा देवा. ऐक लक्ष्मी, मड्याच्या मागची गेली, मड्याच्या पुढची पैसे गोळा करायला गेली, खांदाकरी गेला, शिकाळा गेला, सगळी पळाली ग. पण लक्ष्मी खरं सांग ना ग, मड गेलं का मड. लक्ष्मी म्हणली, देवा मड नाही गेलं. देवाचं उत्तर आहे का. कीर्तनाला आलेली सगळी माणसं, माझ्या अभंगाला मला न्याय देताना फार महत्वाचा शब्द मला सांगायचा आहे. देव म्हणतात लक्ष्मीला, ऐकला ग लक्ष्मी, जोपर्यंत या माणसांच्या अंतःकरणात मी जिवंत आहे, तोपर्यंतच तुला या मृत्यू लोकात किंमत आहे ग. ज्या दिवशी या माणसांच्या अंतःकरणात मी निघून जाईन, त्या दिवशी माती मोल होशील. कसं राहायचं तुझं तू ठरव. लक्ष्मी खाली बसली आणि देवाचं पाय धरलं आणि मग लक्ष्मी म्हणते, देवा आजपासून मी तुमच्या पुढं आगाऊपणा करायची. पाय लक्ष्मीच्या हाती मडवणे येतो का कुलदेवी. म्हणून तो कोपारा म्हणतात, देवाची पत्नी ही लक्ष्मी आहे. जे ऋषी मुनी, जे साधक मुनी ज्याच्या करता याग यज्ञ तप करतात, त्या रिद्धी सिद्धी त्याच्या दासे. म्हणून महाराज म्हणतात, मागणे ते मागो देवा, करो भक्ती त्याची सेवा. त्याच्याकडे जा, कारण त्याच्याकडे काहीच कमी नाही. ज्याची सेवा करणार आहे, ज्याच्याकडे तुम्ही मागणार आहे, तो कोण आहे. काय उणे तया पाशी, रिद्धी सिद्धी त्याचे दाशी. पण त्याला प्रसन्न करताना तुम्ही काय करा. महाराज सांगतात, काया वाचा मन करू देवाशी अर्पण. त्यासाठी तो प्रसन्न होण्यासाठी कायेनं वाचेनं मनानं त्याला शरण जा. कारण महिपत्र ते केवडे, राहोचा लव्या पुऱ्या पाडे. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. महाराज त्याची ताकद तेवढी. काय मुकम करोति वाचालम पंगुलम यते गिरी यत्कृपातमं वंदे परमानंदं माधवम. मुक्याला सुद्धा बोलायला शकतो, पांगळ्याला सुद्धा पर्वत ओलांडून पाठवू शकतो. कारण तो आहे कोण. तुका म्हणे विश्वंभर, ज्याचे निहे चराचर. काय म्हणे दयापाशी रिद्धी सिद्धी ज्याचे दासी. विठोबा रघुमारी
ताठ हात वरती करा सगळे. बजरंग बलीला सगळ्यांनी हात दाखवायचे. ताठ हात वरती करा. सांगा त्या या जगातले चिरंजीव त्यांना बजरंग बली म्हणतात. सांगा त्यांना गुरं ढोरं बायका पोरं पैसा अडका बंगला गाडी हे सगळं मिळवत असताना बजरंग बली या हाताने जर काही पाप केला असेल ना तर पदरात घ्या. या पामर जीवाला माफ करा. सगळ्यांनी ताठ हात वर करा बरं का. मी सांगतोय बजरंग बलीला यंदा जेवढी वर्गणी दिली ना याच्या डबल देणार पुढल्या वर्षी. म्हणा दिली त्याने बी म्हणा नाही दिली त्याने बी म्हणा. सांगा सगळ्यांनी त्याला आमच्या परिवाराला आमच्या लेकरा बाळाला हे आमच्या कुटुंबाला उदंड आयुष्याची सामुग्री धन दौलत ऐश्वर्य संपन्न कुटुंब कर रे भगवंता. बोलू नका पाहिजे. ताठ हात वर करा. ज्याचा हात वरती आहे ना बजरंग बली बघून घ्या. ज्याचा हात वरती आहे ना माझा शब्द आहे बजरंग बली पुढल्या वर्षापर्यंत त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू द्यायचा नाही बजरंग बली. पण ज्याचा हात खाली आहे ना त्याच्यावर शेजाऱ्यानं लक्ष ठेवा. सर्वांनी गोड भजन केलं. सगळ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. दिलेल्या वेळेच्या पुढे कीर्तन गेलो. माफ करा 12 वाजत आल्या. थोड्या वेळाने तुम्ही सगळे म्हणणार जाऊ द्या ना घरी. त्याच्या अगोदर तुम्हाला पाठवतो. फार या गावाचं प्रेम आहे. या परिसराला प्रेम दिलं. पाठीमागच्या काळामध्ये आलो होतो. आदरणीय विठ्ठलजी मांढरेंच्या माध्यमातून येण्याचा योग आला होता. सुरुवातीला बघा या मातीचा फार गुण चांगला आहे. आज विठ्ठल मांढरे दुबईच्या सप्त्याला निघालेले आपल्या या बजरंग फार गोड माणसं असतात आणि ती मोठी झालेली असतात. बघा या भागाचं वैभव सुनील दादा मेस्त्री आणि आदरणीय विठ्ठलजी मांढरे. 7 समुद्राच्या पार आपली माणसं जातात ना. हृदय मोठं असावं लागतं या माणसाला मोठं म्हणण्याकरता. फार गोड माणसं आहेत ही. आणि अभिमान एवढा आहे की ती आपल्यापाशी होती. ती आपल्या गावात होती. आपण त्यांच्या जवळ बसलो. ती माणसं बाहेर जातात. ती ऊर्जा ठेवा. लोकांचं चांगलं झालेलं ज्या दिवशी तुम्हाला बघवल ना त्या दिवशी देवाकडे प्रार्थना करायची नाही माझं चांगलं व्हावं. देवाच्या बापाला तुमचं चांगलं करावं लागल. पण आपलं उलट झालंय. शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं आणि माझं चांगलं व्हावं. तुमच्या बापाला तुमचं चांगलं होणार. कळतं ना माझं बोलणं. कारण या जगात जेवढी देखणी माणसं आहेत तेवढी लई आहे. देवाकडे गेला तर सांगा देवाला देवा देखणं नाही केलंस तरी चालत पण मनानं कधी कार्य करू नको रे. या जगात लई नेटकी माणसं आहेत पण आतनं लई कुचकी. देवाला सांगा नेटकं नाही ठेवलंस तरी चालत. फाटकं ठेवलं पण कुचकं कधी ठेवू नको. देवाकडे गेला तर अशा गोष्टी मागत. पैसा बिसा मागायचा नाही. तो मनाने मिळ. चला म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. फार प्रेम करणारे तुम्ही भाविक मंडळी आहात.
इकडे आलो होतो ना, बुवा बाबा जेवून जा, नाही काय फार गोड प्रेम देणारी माणसं आहेत. वेळोवेळी मध्यंतरच्या काळामध्ये फोन असतात या कुटुंबांची. या परिसरात आलो तर समाधान दादा असतील, आज ज्यांचं मानलं नाही त्यांच्या सुप्रिया ताई आहे, त्यांचे वडील, मध्ये फोन असतो, काय चाललंय महाराज, काय नसतं घेणं देणं, पण आपण फोन करून विचारतात कसं काय महाराज, बरं वाटतं. आदरणीय श्रोते, आदरणीय आमचे शेलार काका आहेत, राजेंद्रजी काका, त्यांच्या एक कुटुंबाचे निगडीत झालेलं इकडं आले तरी गरोपा वाटतो. हा जिव्हाळ्याची ही मंडळीने प्रेम दिलं. कुठं माझं गाव, काय संबंध आपल्या प्रेमाचा येण्या जाण्याचा, पण एक आपुलकीने ही माणसं माझी विचारपूस करतात. कीर्तन नाही हो, कीर्तन सगळीकडेच करायचे. दमलोय आता मी कीर्तनाला. माझी डायरी माझ्या खिशात आहे, तुमच्या पुढे ठेवतो. रोज 2 कीर्तन आहेत. मगापासून मी पाठीला हात लावतोय, लय दुखायला लागले. मगाशी बरकडी एक आत गुंतली होती. कीर्तनासाठी नाही, पण थोडी सेवा करतो. पण मला माझ्या मनाला बरं वाटेपर्यंत मी करत असतो. समाजाला बरं वाटावं म्हणून नाही करत आता, पण बरं वाटलं. तुम्ही याही वर्षी मला बोलवलं, सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. सर्व मंडळी पाठीमागे गायना करता उभे आहेत. मृदंगाचार्य महाराज, काय नाव आपलं? ओम कदम, आपलं ना? वा वा वा, टाळ्या वाजव दोघांनी करता एकदा. या मिस्त्री घराण्याला वारसाच आहे हो, तुम्ही कशी बी थाप टाका, त्याच्या तालातच येणार. छान. या संप्रदायाला फार मोठं योगदान आहे या घराण्याचं. आपल्या चरणाचं दर्शन घेतो. हरिभक्तीपरायण आदरणीय हनुमंतजी महाराज सकुटुंब वारकरी संप्रदायामध्ये ते वाहून घेतले. काय गोड आवाज आहे दोघांचा. काय नाव आपलं महाराज? छान. काय कमी नाही या घराण्याला. शुभमजी मिस्त्री महाराज आपल्या चरणाचं दर्शन घेतो. गोड आवाज एकदा दोघांकरता जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी गोड अशी सिस्टीम दिली ना, क्या बात आहे, टाळ्या वाजवा एकदा. ऐका, देवाने यंदा जेवढं साहित्य दिले ह्याच्या डबल तुम्हाला पुढल्या वर्षी द्यावं. अजून टाळ्या वाजवू नका, पुढचं ऐका. देवाने यंदा जेवढं दिलंय ना त्याच्या डबल तुम्हाला पुढल्या वर्षी द्यावं. आणि या दहिवलीच्या सप्त्यात तुम्ही फुकट छान विनोदाचा लाभ, सुंदर सिस्टीम दिली. तुमच्या चरणाचं दर्शन, वयोव्रत, ज्ञानव्रत, तपोव्रत सर्वांनी माझ्या काळाची अगदी मजा घेतली, आनंदाने साथ दिली. म्हणून सर्वांच्या चरणावरती 2 हात, 3रं मस्तक टेकवतो. सगळ्यांचं दर्शन घेतो. बसलेल्या सगळ्यांना निरोप घेतो. संपलंय माझं कीर्तन. ताड वसा सगळे आता. माझ्या कीर्तनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि माझ्या कीर्तनाचा सेवक 32 मन सुवर्ण सिंहासनावरती बसण्याकरता 12 पगड जातीच्या मावळ्यांनी रक्ताचा पाठ व्हायला होता. त्या मावळ्यांकरता एकदा हर हर महादेव म्हणायचं. म्हणणार का सगळे? सगळे म्हणणार ना? जे म्हणणार नाही ते मुक्त झाल्याशिवाय मरणार. असा जोरात आवाज आला पाहिजे. संपलंय माझं कीर्तन. छोटासा निरोप देतो. सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यात बिहापूर नावाचं माझं गाव. कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, कोणाला कोणच नाही. अशी गोरगरिबाची 100 लेकरं सांभाळतो. एकही रुपया कोणाचा घेत नाही. राहणार सर्व फ्री असतं. महाराज चालवतोस कसं रे बाबा? येणाऱ्या कीर्तनाच्या सगळ्या मानधनातलं हे चालतं. मला समाधान दादाचा फोन आला होता, पैसे किती द्यायचे. मी मागं आलो होतो ना तेव्हा बोललो नव्हतो काही, पण आता जरा बोलावं लागलं. का बोलावं लागलं? बरीच पोर अशी आहे. आणि मी कोरोनात भोगलो. माणसं मला म्हणायची नाही, कधी लागलं ना काही आम्हाला फोन करा. मी थकलो होतो. 35 पोर होती माझ्याकडे, कोणाला फोनच नाही. अशा परिस्थितीत मी भयानक होतो ना. मला कोणी मदत नाही केली, रुपया नाही दिला. मी हारलो नाही. मी तुमच्या खेडपर्यंत, मी तुमच्या पोलादपूरला 10 टनाचं आयुष्य हमाली केली. मी मार्केटला हमाली, राजापूरला 10 टनाचं आयुष्य घेऊन यायचो मी आणि तो खाली करायचो. आणि ही वारकरी संप्रदायाची लहान लहानशी लेकरं मी त्या कोरोना सारख्या रोगात जगवली. त्या दिवशी मनाला निर्धार मग तेव्हापासून मी सुरुवात केली पैसे मागायला. मग मी तेव्हापासून सांगायला लागलो मी पैसे घेतोच. आणि काय करतो हे जर कधी वाटलं तर या
कराडपासून 25 किलोमीटर पूर्वेला माझं गाव आहे. कधी आला त्या भागात तर या माझ्या संस्थेला भेट द्यायला. लहान लहानशी लेकरे फार लहान आहेत. आता 3 वर्षाचा एक मुलगा आणलाय मी नाही होते का. भयानक परिस्थिती. अशी लेकरं माझ्याकडे या मानधनावर चालतात. म्हणून छोटासा निरोप देतो. जाताना तुम्हालाही निरोप देणार आहे. वाटले एखाद्या आईला, वाटले एखाद्या बापाला माझं पोरग कीर्तनकार व्हावं, गायक वादक पक्वाजा व्हावं, पाठवून द्या. रुपये कुणाचा घेत नाही. एखादा म्हणला ना माझी मदत पाहिजे, एखादा गरीबाचं पोरग पाठव, त्याच्या जीवनाचं नक्की सोनं करेल. राहणं खाणं जेवण शाळेच्या खर्चापासून फ्री आहे रे. वाटले एखाद्या आईला माझी पोरगी गायक वादक पक्वाजा व्हावी, तिला बी पाठवून द्या. तिच्या जीवनाचं सोनं करेल. फक्त आठ एक आहे, पाठवताना हुशारच पाठवा. नाहीतर पोरं आहे तिच्या आईला बापाला ताप देते. गावात निघालं अख्ख्या गावावर ओढून टाकलेला पोर. आई म्हणते महाराज मी तू का रे बाबा, मुलाला टाकल ज्योतिबाला. हुशार बाकी संपलं कीर्तन. ताड बसा करविरी तैसी केली कटकर वापरी साळुंकी मंजूर बोलत सेवानी शिकविता वेगळाची असे किंवा भुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले हे समाज जीवने पालिका पण देवा येतील त्यांच्या बरोबर जे येणार नाही त्यांच्याशिवाय स्वराज्य निर्माण करा. गोठ्यातली गाय घरातली माय अंगातली तुळस मंदिरावरची करत रोजे वाचले पाहिजेत. शिवमहाराजे वाचवा ना. वार करायच्या गळ्यातला विना टाळ करायच्या गळ्यातला टाळ. राजे वार करायच्या खंड्यावरची भगवी पताका. शिवमहाराजे वाचले पाहिजेत ना. आई जर महादेवाला अभिषेक आलो आई महादेवाला अभिषेक घालून जर हे मिळणार असेल तर तुझा पोरगा आत्ता तयार आहे. आई तुझा
स्वराज्य असं मिळालं नाही, रक्ताने तलवारी भिजल्या म्हणून हे स्वराज्य तुमच्याने माझ्या ताब्यात मिळालं. शिवराजे अभिषेक जयाचा नाही, दुधाचा नाही, तुपाचा नाही, मग साहेब कशाचा वठ्यातली गाय, घरातली बाय, अंगणातली तुळस आणि मंदिरावरचे तुळस वाचवायचे असतील तर शिवराजे तुमच्या आणि तुमच्या रक्ताचा अभिषेक महादेवाला घाला. आई माझ्या रक्ताला स्वराज्य मिळणार असेल तर निघालो डोळ्याला काच मारली. शिवराजे महादेवाच्या मंदिरात पोहोचलेले. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बोलो भाई